भरती मोठी आली आणि मोठा पाऊस पडला तरच थोडं पाणी शिरतं, अन्यथा तसं काय होत नाही। पण ह्या वेळेला रायगड भागामध्ये थोडा जास्त पाऊस पडल्यामुळेच एक पट्ट्यामध्ये थोडंसं पाणी आलं होतं, पण जेवढं मागच्या वेळेला दरवेळेला यायचं तसं ह्या वेळेला आलेलं नाही आहे आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत सगळ्या बाबीवरती। रायगडला भरपूर पाऊस झाला, परंतु आम्ही ह्या वेळेला जो मागच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब असताना जो काय गाळ काढला होता त्या गाळाचा परिणाम आम्हाला मिळाला की एवढा पाऊस पडून त्यावेळेला कुठेही पाणी शिरलं नाही, अजून काही धरण कुठे कोसळले नाही किंवा काय नाही। त्यामुळे रायगडमध्ये जास्त करून पोलादपूर महाड हा भाग जास्त बाधित व्हायचा, तो ह्या वेळेला झालेला नाही आहे आणि आम्ही अलर्ट आहोत की आमच्या कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार सगळे लोक रात्रंदिवस धाकटा पारा ठेवलेला। काल रात्री पण मी 10 वाजताच्या सुमारास महाडबंदर सगळीकडून फिरून आलो, काही नाही, थोडं किंचित एक फुटभर पाणी एका ठिकाणी होतं, पण तेही नंतर आमच्याकडे फक्त एकच अडचण होती, भरती मोठी आली आणि मोठा पाऊस पडला तरच थोडं पाणी शिरतं, अन्यथा तसं काय होत नाही। पण ह्या वेळेला रायगड भागामध्ये थोडा जास्त पाऊस पडल्यामुळेच एक पट्ट्यामध्ये थोडंसं पाणी आलं होतं, पण जेवढं मागच्या वेळेला दरवेळेला यायचं तसं ह्या वेळेला आलेलं नाही आहे आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत सगळ्या बाबीवरती। इशारा पातळी झालेलं आहे, आमचं लिमिट आहे, त्या लिमिटच्या वरती गेल्यानंतरच पाणी शिरतं, तसंच आतापर्यंत तसं काय झालेलं नाही, म्हणून आम्ही लक्ष ठेवत नाही सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही। आणि प्रत्येक तासाला आम्ही अपडेट घेतोय की पोलादपूरला काय, मानगावला काय, महाडला काय, इतर काय, हे सगळं आमचं चालू आहे आणि त्याच्यामुळे या वेळेला आम्हाला थोडीशी एवढा पाऊस पडून जरा बरं आहे।